नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय स्टेट बँकमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 13,735 या पदभरती सुरू करण्यात आली. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ज्युनियर असोसिएट लिपिक यांची पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्ही कोणत्याही शाखेची पदवी असल्यास तुम्ही अप्लाय करू शकता. ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्र, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, आपण आज व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या मार्फत या ठिकाणी पदभरती सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन, रजिस्ट्रेशन अँड पेमेंट 17/12/24 पासून ते 7/1/2025 दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला रिक्रुटमेंट ऑफ पोस्ट ऑफ असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स याची तुमची एक्झाम असणार आहे. तर मित्रांनो, हा फॉर्म भरायसाठी तुम्ही ऑल इंडिया कॅन्डिडेट या ठिकाणी झोन वाईज म्हणजे जे स्टेट असतात त्या वाईज इलिजिबल असणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला याची एक्झाम आहे ती फेब्रुवारी 2025च्या आसपास तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला bank.sbi.in ह्या वेबसाईटद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो, फॉर्म भरती तुम्हाला जागा असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्टेट वाईज जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रासाठी एकूण 1,163 जागा असणार आहेत. SC साठी 115, ST साठी 104, OBC 113, EWS 115, जनरल 516 अशा मिळून एकूण 1,163 जागा असणार आहेत. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला हँडिकॅपसाठी वेगवेगळे आरक्षण असतात, त्यामध्ये सुद्धा जागा असणार आहेत. ह्या झाल्या रेग्युलर. बॅकलॉगमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जागा असणार आहेत. यामध्ये 168 जागा असणार आहेत. त्यापैकी SC साठी 59, ST साठी 37, OBC 73 जागांची पदभरती असणार आहे. OBC 72 जागांची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी भारतातील विविध राज्यामध्ये असाल तर तुमचं या ठिकाणी झोन आणि जे सर्कल आहेत तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, वयाचा विचार केला मित्रांनो वय असणार आहेत 1/1/2024 नुसार तुमचं 18 ते 28 वर्ष असू शकतं. 18 ते 28 वर्षपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. जर तुम्ही SC ST मध्ये असाल तर 5 वर्ष, OBC मध्ये असाल 3 वर्ष वयाची सवलत तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, याचं एज्युकेशन जर बघितलं मित्रांनो, एज्युकेशन असणार आहेत कोणत्याही शाखेची पदवी तुमचं या ठिकाणी अप्लाय करू शकता. मात्र या ठिकाणी तुम्हाला म्हणजे या ठिकाणी तुमची कोणतीही डिग्री असली याची तुम्ही अप्लाय करू शकता. मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस जर बघितली मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस असणार आहेत 2 फेज असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुमची पहिली फेज असणार आहे त्या ठिकाणी तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहेत ऑब्जेक्टिव्ह टाईप. यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 100 प्रश्न असणार आहेत, 100 मार्काची एक्झाम होणार आहेत आणि 1 तास वेळ असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या ठिकाणी तुमचं घेतलं जाणार आहे. आणि मित्रांनो, तुमची जी एक्झाम लँग्वेज आहे ती मराठीमधून सुद्धा तुमचं असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही जी प्री पास झाल्यानंतर तुमच्या ठिकाणी मेन्स असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मेन्स हा 190 प्रश्न असणार आहेत आणि 200 मार्कांची तुमची या ठिकाणी एक्झाम असणार आहेत. 2 तास 40 मिनिटं तुम्हाला वेळ असणार आहेत आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यानुसार तुमच्या या ठिकाणी जर तुम्ही फर्स्ट आणि सेकंड पास झाले तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यूला बोलवलं जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे एक्झामची लँग्वेज आहेत तुम्हाला स्टेट वाईज वेगवेगळे देण्यात आले आहेत. यामध्ये इंग्लिश आणि हिंदी ह्या 2 भाषा कंपल्सरी असतात. आणि जर तुम्ही महाराष्ट्रात असल्यास तुम्हाला मराठीमधून सुद्धा तुमची या ठिकाणी एक्झाम तुम्हाला देऊ शकतात. तर मित्रांनो, प्रिलिम एक्झाम असणार आहेत फेब्रुवारी 2025च्या आसपास तुमची प्री एक्झाम घेतली जाणार आहेत. हा मित्रांनो तुम्हाला पे स्केल असणार आहेत 24,000 ते 24,000 पासून ते तुम्हाला 64,800 दरम्यान तुम्हाला या ठिकाणी पे स्केल मिळणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट असणार आहेत 26,730 एवढं तुम्हाला या ठिकाणी पेमेंट मिळणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कॉल लेटर्स एक्झामिनेशन असणार आहे. त्यामध्ये प्रीचं कॉल लेटर मिळणार आहेत. प्री पास झाल्यानंतर तुमचं मेन्स आणि त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमच्या या ठिकाणी घेतलं जाणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे, जो की आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन सुद्धा तुमचं केलं जाणार आहे. फीचा विचार केला मी फी असणार आहे मित्रांनो तुम्हाला SC ST PW किंवा एक्स कोणाला कोणतीही फी नसणार आहे. जर तुम्ही जनरल OBC आणि EWS असल्यास तर 750 तुम्हाला या ठिकाणी फी असणार आहेत. फी मित्रांनो डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू तुम्ही फॉर्मवर त्या ठिकाणी फी भरू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला डिक्लेरेशन सुद्धा या ठिकाणी स्कॅन करायचं आहे की जे तुम्हाला हँडरायटिंग आहेत आणि थंब आणि फोटो सहित तुम्हाला अपलोड करायची आहे. त्याचबरोबर तुमचं या ठिकाणी मित्रांनो जे प्रीचं एक्झाम सेंटर्स आहेत ते या ठिकाणी स्टेट वाईज या ठिकाणी एक्झाम सेंटर देण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्रातून असाल तर मित्रांनो अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर,
नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर एवढे एक्झाम सेंटर्स या ठिकाणी तुम्हाला प्री एक्झाम आणि मेन्स एक्झामसाठी तुम्हाला दिलं जाणार आहे. ओके, तर हे तुम्ही मित्रांनो ओके, तर मित्रांनो SBI मध्ये या ठिकाणी 13,735 आणि पदभरती. व्हिडिओ कसा आवडेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.